खोली आहे ना समोर छोटीशी छपरी आहे. तुझी राहण्याची व्यवस्था मी इथंच केली आहे. बाबा मागच्याच आठवड्यात येऊन गेले. त्यांनाच ही सर्व सोय मला करायला लावली आहे. हो काका, बाबांनी मला सर्व काही सांगितलं आहे. तुकाराम काकानं तुझी राहण्याची चांगल्या रीतीने सोय करून ठेवली आहे म्हणून. आता मी निघतो, तू राहा आरामात. हा, तुला एक सांगायचंच राहिलं पोरा. तुला कामामध्ये मदत करण्यासाठी एक गडी इथं राहील. दादू त्याचं नाव आहे. तो बहुतेक बाहेर गेला आहे. तू येण्याच्या पहिले ही खोली पूर्ण आवरून त्यानंच ठेवली. गडीची काही आवश्यकता नव्हती काका. पोरा, तू आपल्या कामात एवढा व्यस्त राहशील, तुझ्या खाण्यापिण्याकडे तुझ्या कामांकडे लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे का नाही. म्हणून तुझ्या बाबांना मीनं विचार केला एक गडी माणसाला ठेवून द्यायचं म्हणून. चल आता तू आराम कर, मी येतो. हो काका. प्रवास करून खूपच थकल्यासारखं वाटत आहे. आता घरी असतो ताईनं मस्त कडक चहा केला असता. जाऊ दे, थोड्या वेळ आरामच करून घेतो. साहेब तुम्ही आले? मी थोडंसं वाहन सामान आणायला बाहेर गेलो होतो. ठीक आहे, तुम्ही बसा साहेब, मीनं चहा ठेवलाय चुलीवर, आणून देतो काढून तुम्हाला. काकांना ना बाबांना हा कोणता माणूस इथं माझी मदत करायला ठेवला आहे. कसा दिसते हा, माहित नाही आता कामं तरी बरोबर करण का नाही. नाही तर याच्यामुळे मलाच रोज उशीर होईल. एक काम करतो, मी याच्यासोबत पगारासाठी बोलतो. विचारतो याला किती पगार घेते. मग मी म्हणतो की मला नाही परवडून एवढा पगार देणं तुले, मी याला जायला लावतो. हे घ्या साहेब, चहा घ्या. चहा चांगला झालाय, पण मला थोडी साखर कमी लागते. ठीक आहे साहेब, मी उद्यापासून लक्ष देईन. पगाराचं कसं, किती पैसे घ्याल तुम्ही? पगाराचं तुमच्या बाबासोबत झालाय बोलणं साहेब. अच्छा, ठीक आहे. मला कामावर झाले उशीर नाही झाला पाहिजे सकाळी. तुम्हाला लवकर लवकर कामं करावं लागेल. हो साहेब, तुम्ही कामावर जाण्याचे पहिले मी तुमचे सर्व कामं करून ठेवीन. तसा बाबांना पगार किती कबूल केलाय तुमच्यासोबत? 3 रुपये कबूल केलाय साहेब. बाबाची बहुतेक चूक झाली. 3 रुपये देणं बहुतेक परवडणार नाही मला. 2.25 रुपये द्या साहेब. मग मागच्या नोकरीवर किती पैसे भेटत होते? 3.25 रुपये भेटत होते साहेब. मग आता एवढ्या कमीमध्ये तुमचं कसं होईल? करून घेईन साहेब बरोबर. साहेब तुम्ही आराम करा, तोपर्यंत मी तुमच्या जेवणाचं पाहतो. याल ते एवढा कमी पगार सांगूनही काही फरक नाही पडत आहे. काम करतोच म्हणते. जाऊ दे, याला काम करू देतो. मग काही दिवसांनी सांगून देईन का मला मदतीची गरज नाही आहे म्हणून. साहेब स्वयंपाक झालाय, जेवण वाढू का? हो वाढा. जेवण खूप चांगलं बनलं आहे. आवडलं साहेब? हो, खूप आवडलं. साहेब सर्व कामं झाले आहे, आता मी निघतो. तुम्ही जेवले का? नाही, घरी आमची कारभारीण बाई वाट पाहत असन, तिच्यासोबतच जेवीन. ठीक आहे, पण आज लवकर झालं. उद्यापासून मला कामावरून यायला उशीर होत जाईल. रात्री उशीर झाला तर थांबाल ना तुम्ही? हो साहेब, मी थांबीन ना. ठीक आहे साहेब, मी निघतो आता. उद्या सकाळी लवकर येतो. ठीक आहे, लवकर या. आता कसं म्हणू मी त्यांना काम सोड म्हणून? त्यांना जेवण तर चांगलं बनवलं होतं, काम पण चांगलं करते. आता उद्या पाहतो कसं करते तर. साहेब तुमची तयारी झाली असेल तर जेवायला वाढू का? जेवण पूर्ण बनलंय. हो वाढून द्या ना. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी येऊन माझी पूर्ण तयारी करून द्याल म्हणून. सकाळी सकाळी येऊन चहा करून दिला, त्याच्यानंतर माझे कपडे प्रेस केले, स्वयंपाक पण केला. ते तर माझं कामच आहे ना साहेब. तुम्ही एवढ्या लवकर कामं करून देत आहे, मला कामावर जाल कधीच उशीर नाही होईल. तुम्ही गेले नाही घरी? खूप उशीर झालाय. नाही, तुम्ही याची पण होते ना, तुम्हाला जेवायला कोण वाढलं असतं? मी स्वतः घेतलं असतं. नाही साहेब, तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी जेवण गरम करतो, नंतर मग वाढतो. गरम वगैरे नको करा, तसंच राहू द्या, मी खातो तसंच. नाही साहेब, लवकर होते गरम. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटते तसं करा. साहेब मेथीची भाजी आवडते ना तुम्हाला? हो आवडते ना. दादू तुमच्या घरी कोण कोण आहे? मी आहे, आमच्या कारभारीण बाई आहे आणि एक पोरगा आहे. एकच पोरगा आहे का? हो साहेब. मग का शिक्षण चालू आहे का? नाही हो साहेब, सोलापूरमध्ये एका गिरणीत काम करते. तुम्ही इकडे पोरगा तिकडे, तुम्हाला कोणाला आठवण नाही येत? साहेब आता कामासाठी राहा लागते, ज्याला जिथं काम भेटलं तो तिथं करून राहिला. म्हणजे पहिलेपासून तुम्ही हेच काम करता का? नाही साहेब, पहिले शेती करत होतो, आता शेती काही होत नाही न, सावकाराकडे गहाण पण आहे, त्याच्यामुळे असं छोटं मोठं काम करतो. तर पोराकडे जा ना, तिथं राहा आणि तिथं जाऊन काम करा दोघंही नवरा बायको तुम्ही.
माझ्या पोरगाची जमीन गहाण ठेवली आहे, ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. फालतू आम्ही कशाला तिथे जाऊन राहू? आम्ही आमचं छोटं मोठं काम करून इथंच राहतो. माझी बायको पण मोड आलेले कडधान्य विकते, तर मी असं तुमच्याकडे हे काम करून घेतो. झालं. तुम्हाला आठवण नाहीत आपल्या पोराची? आता तुम्ही पण तर राहताच ना आपल्या आईवडिलापासून एवढे दूर कामासाठी. हो, ते पण बरोबर आहे. साहेब, तुम्ही चहा घ्या. हो हो, करा, घेईन. पहिले मला हे दादू बिलकुल आवडत नव्हते, पण आता यांच्याशिवाय माझं एक पण काम नाही होत.